नमस्कार. मी रमेश माटे, सहशिक्षक मोहरे प्रशाला अक्कलकोट. तुम्हा सर्वांचं सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतोय. नमस्कार, मी रमेश माटे सायन्स फॉर स्टुडंट या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागील 2 व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की विज्ञानाचा अभ्यास कसा करावा आणि दुसऱ्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे की विज्ञानाचा क्वेश्चन पेपर पॅटर्न कसा असतो. तर आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे. नक्कीच तुम्हाला ते आवडेल. तर या व्हिडिओमध्ये मी मार्च 2021 म्हणजेच एप्रिल किंवा मे 2021 मध्ये जे आपले 10वीचे पेपर होणार आहेत, बोर्ड एक्झाम, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, तर तो क्वेश्चन पेपर कसा असेल त्याचं मॉडेल क्वेश्चन पेपर मी आज तुमच्यासमोर इथं प्रस्तुत करत आहे. तर मित्रांनो, मी विज्ञान भाग 1चे 3 क्वेश्चन पेपर आणि विज्ञान भाग 2चे 3 क्वेश्चन पेपर असे एकूण 6 क्वेश्चन पेपर या यूट्यूब चॅनेलवर सोडणार आहे. तर मी त्याच्यामागचा थोडासा अभ्यास केला आणि या वर्षीचा क्वेश्चन पेपर कसा असेल या दृष्टीने मी विचार करून क्वेश्चन पेपर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर माझ्या मनाला पटेल अशा पद्धतीचा पेपर मी तर काढण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेणेकरून बोर्ड काय विचार करतो किंवा तिथले जे तज्ज्ञ लोक आहेत ते विद्यार्थ्याच्या बाबतीत काय विचार करतात, या सगळ्यांचा सारासार विचार करून मी हा क्वेश्चन पेपर प्रश्नपत्रिका काढण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर प्रश्नपत्रिका काढत असताना तज्ज्ञ मार्गदर्शक सुद्धा फक्त पुस्तकाचाच वापर करतात. त्याचप्रमाणे मी सुद्धा ही प्रश्नपत्रिका काढत असताना फक्त पुस्तकाचा वापर केलेला आहे. पुस्तक मी वाचत असताना, पाहत असताना त्यातलं नेमकं काय येईल असं मला वाटलं ते मी तुमच्यासमोर इथे क्वेश्चन पेपर पॅटर्नच्या स्वरूपात मांडत आहे. तर यावर्षी अभ्यासक्रम पूर्ण होणार नाही आणि ऑनलाईन अभ्यासक्रमामुळे आपला फारसा तितकाच अभ्यास झालेला नाही. या सगळ्यांचा सारासार विचार करून ग्रामीण भागातील विद्यार्थी ते शहरी भागातील विद्यार्थी या सगळ्यांचा सांगोपसांग विचार करून त्यांनी एक क्वेश्चन पेपर नक्कीच काढणार. तर त्याच दृष्टीने मी सुद्धा त्यांच्या दृष्टीने विचार केला आणि एक सोपे सुटसुटीत अशी प्रश्नपत्रिका इथं काढलेली आहे. अशा पद्धतीच्या प्रश्नपत्रिका मी परत विज्ञान भाग 1 आणि विज्ञान भाग 2चे प्रत्येकी 3 काढणार आहे. तर ते तुम्हाला नक्कीच त्याचा फायदा होईल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सुद्धा मला इथे कळवू शकता. तर चला विद्यार्थी मित्रांनो, आपण प्रत्यक्षात क्वेश्चन पेपर पॅटर्न आणि एक्झॅक्टली क्वेश्चन पेपर कसा असू शकेल यासारखा साधर्म्य असणारा क्वेश्चन पेपर असण्याची शक्यता आहे. असाच आणि हेच पेपर बोर्डाला असणार नाही आहे, गैरसमज करून घेऊ नये कृपया. तर मला जे वाटलं, मला जे योग्य वाटतं त्या पद्धतीने मी क्वेश्चन पेपर पॅटर्न प्रमाणे एक क्वेश्चन पेपर तयार केला आहे. तुम्ही विद्यार्थी मित्रांनी सुद्धा पुस्तक वाचता, अभ्यास करताना सुद्धा तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचं क्वेश्चन पेपर काढू शकता आणि त्याच्यावर उत्तर सुद्धा तुम्ही शोधू शकता. चला मित्रांनो, तर आपण पाहतोय पहिल्यांदा इथे सायन्स अँड टेक्नॉलॉजी 1 आणि 2 त्यामध्ये 2 पेपर असतात. 2 पेपर्स ईच हॅव्हिंग 40 मार्क्स. 40 मार्काचे 2 पेपर असतात. त्यानंतर 20 मार्क्स 20 मार्क्स फॉर प्रॅक्टिकल हॅव्हिंग 6+6+4+4 म्हणजेच 6 मार्काचे विज्ञान भाग 1 साठी आणि 6 मार्क विज्ञान भाग 2 यासाठी प्रॅक्टिकलचे 45 मिनिटाचा कालावधी प्रत्येकाला, म्हणजे 1.5 तासाचा प्रॅक्टिकल असतो. 4 गुण हे तुमच्या जर्नलसाठीचे असतात. तर यावर्षी जर्नल्स, प्रयोगवह्या याबद्दल शिथिलता आहे. त्यानंतर 4 गुण जे आहेत ते तुमच्या प्रोजेक्टसाठी आहेत आणि ते प्रोजेक्टचे गुण सुद्धा यावर्षी थोड्या प्रमाणात शिथिल असतील. म्हणजे तुम्हाला प्रॅक्टिकलचे 20 पैकी 20 गुण हे अशा पद्धतीने विभागणी होते. तर त्यानंतर टोटल जो पेपर असतो तो 40 सायन्स फर्स्ट, 40 सायन्स सेकंड आणि अधिक 20 प्रॅक्टिकल असे एकूण 100 गुणांचा हा पेपर असतो. सगळ्यांना ज्ञात आहे. 9वी आणि 10वी साठी हे सगळं समान असतं, त्यामुळे 9वीला तुम्हाला हे सगळं माहीतच आहे. त्यानंतर वेळ किती असतो, तर ईच पेपर हॅव्हिंग तर आणि हे पेपर वेगवेगळ्या दिवशी असल्यामुळे तुम्हाला 1 दिवस अभ्यासासाठी मिळणार आहे. ही एक आपली जमेची बाजू असणार आहे.
एकसाठी 2 तास आणि पेपर दोनसाठी 2 तास असे तुम्हाला स्वतंत्र 2-2 तास मिळतील स्वतंत्र दिवसा. आणि त्यानंतर प्रॅक्टिकल टायमिंग तुम्हाला आत्ता सांगितलं 45-65 दीड मिनिटाचा प्रॅक्टिकलचा पेपर असतो. तर आपण प्रत्यक्षात प्रश्नपत्रिका पाहतोय. तर सायन्स अँड टेक्नॉलॉजी सेमी इंग्लिश माध्यमाचं मी प्रश्नपत्रिका काढलेलं आहे. तर एकूण मार्क 40, टाइम 2 आवर्स. पहिला प्रश्न आपण पाहतोय. क्वेश्चन पेपर पॅटर्नमध्ये तुम्हाला सांगितलेलं होतं तर राईट करेक्ट अल्टरनेटिव्ह. इथे फक्त MCQच प्रश्न असतील. हे क्वेश्चन 1A 5 मार्कासाठी. तर माझ्या मताप्रमाणे काही प्रश्न मी तर काढलेले आहेत, तर तुम्ही पाहू शकता. आणि ते उत्तर कसे लिहायचे ते सुद्धा मी सांगितलं होतं. अकॉर्डिंग टू हेनरी मोसलेज पिरियॉडिक लॉ, प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स आर पिरियॉडिक फंक्शन्स ऑफ देअर डॅश डॅश. तर त्याचं उत्तर आहे ॲटॉमिक नंबर. पण तुम्ही लिहिताना उत्तरात काय लिहायचं आहे, फक्त आकडा 1 टाकायचा आहे आणि A कॅपिटल A एवढंच लिहायचं आहे. त्याच्यासमोरचं ॲटॉमिक नंबर सुद्धा लिहायला जायचं नाही. तुम्ही ऑप्शन्स फक्त त्यातला आकडा लिहायचा आहे, त्यातले ABCD. तर त्यानंतर दुसरा प्रश्न म्हणजे सोपे प्रश्न असतील जेणेकरून आपल्याला ते सहज सोडवता येतील. तर मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस पाहतोय. त्याचं उत्तर तुम्हाला माहीत आहे, मी उत्तर प्रत्येकाचं देत बसणार नाही. तर मेल्टिंग पॉईंट ऑफ आईस इज डॅश डॅश, त्याचे 4 पर्याय आहेत. त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 पाहू शकतो. डॅश डॅश इज मोस्ट रिॲक्टिव्ह इलेमेंट फ्रॉम द फॉलोइंग. तर इथं खाली 4 पर्याय आहेत, सिल्वर, आयर्न, पोटॅशियम आणि ॲल्युमिनियम. असे साधे सोपे प्रश्न. तर याच्यामध्ये तुम्हाला माहिती आहे पोटॅशियम उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न चौथा असू शकेल. डॅश डॅश इज द फर्स्ट मेंबर ऑफ अल्केन फॅमिली. अल्केन, अल्किन आणि अल्काइन असे 3 फॅमिली आहेत. त्यापैकी मिथेन हा त्याचा काय आहे, फर्स्ट मेंबर आहे. प्रोपेन, मिथेन, इथेन, ब्युटेन. तर त्यापैकी मिथेन त्याचं उत्तर असणार आहे. त्यानंतर प्रश्न 5वा. द व्हॅल्यू ऑफ ॲसलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी इज डॅश डॅश. तर डॅश डॅश स्मॉल जी ची किंमत किती आहे, असं प्रश्न तुम्हाला माहीतच आहे आणि त्याचं उत्तर सुद्धा तुम्ही नक्की सांगू शकाल. तर 9.8 मीटर पर सेकंड स्क्वेअर त्याचं उत्तर आहे. तर अशा रीतीने प्रश्न पहिला A राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह अशा पद्धतीचे 5 गुणांचा प्रश्न तुम्हाला अशा पद्धतीचा असेल. जे पुस्तकातलेच प्रश्न मी घेतलेले आहे, तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीचे प्रश्नपत्रिका तयार करू शकता. तर हा झाला प्रश्न क्रमांक फर्स्ट A. आता आपण प्रश्न क्रमांक फर्स्ट B कडे जातोय. तर त्यामध्ये क्वेश्चन नंबर सेकंड B आन्सर द फॉलोइंग. याच्यामध्ये तुम्हाला मी बिफोर सांगितलं होतं मॅच द पेअर असू शकतो, ट्रू फॉल्स असू शकतो. त्यानंतर फिल इन द ब्लँक्स मात्र अजिबात असणार नाही, हे लक्षात घ्या. कारण की फिल इन द ब्लँक्स हे ऑलरेडीच पहिल्या प्रश्न क्रमांक सेकंड A B बघतोय आपण. तर आन्सर द फॉलोइंग मध्ये फाइंड ऑड वन आउट असणार आहे. पहा, अतिशय सोपा प्रश्न तुम्हाला दिलेला आहे. अल्युमिनियम, FeCl आणि Ne यापैकी काय असणार आहे. तर 3 हे मेटल्स आहेत आणि 1 हा नॉन मेटल आहे, ते तुम्ही पाहू शकता. त्यानंतर प्रश्न दुसरा स्टेट ट्रू ऑर फॉल्स. डायमंड इज गुड कंडक्टर ऑफ इलेक्ट्रिसिटी. तर तो गुड आहे का बॅड आहे तुम्हाला माहीत आहे, त्यानुसार तुम्ही उत्तर नक्कीच द्याल. त्यानंतर एक कोरिलेशनचा प्रश्न आहे. एस्केप व्हेलॉसिटी ऑन मून 2.37 किलोमीटर पर सेकंड असेल तर एस्केप व्हेलॉसिटी वरती किती असेल, तर हे तुम्हाला नक्कीच माहिती आहे 11.2 किलोमीटर पर सेकंड. त्यानंतर मॅच द पेअर्स चौथा प्रश्न आहे. तर काही वेळा 1 मार्काला असतो, काही वेळा 2 मार्काला असतो. तर इथे मी 2 मार्काला तो प्रश्न विचारलेला आहे. फार सायटेडनेस आणि नियर सायटेडनेस, त्यापैकी फार सायटेडनेसचं उत्तर काय असू शकणार आहे आणि नियर सायटेडनेसचं काय, हे 2 मार्क आणि वरचे 3 असे एकूण 5 मार्काचा हा क्वेश्चन नंबर फर्स्ट B असणार आहे. क्वेश्चन नंबर फर्स्ट A 5 आणि क्वेश्चन नंबर फर्स्ट B 5 अशा रीतीने 10 गुणांचा प्रश्न पहिला इथं संपतोय. तर आपण प्रश्न क्रमांक 2 कडे जातोय. क्वेश्चन नंबर 2A. पूर्वीच्या आणि आतामध्ये हा बदल आहे. पूर्वी क्वेश्चन नंबर 2 एवढाच असायचा, एनी 5 10 गुणांसाठी होता. तोच प्रश्न आता क्वेश्चन नंबर 2A केलेला आहे. गिव्ह सायंटिफिक रिझन एनी 2. तुम्हाला मी कालच त्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. 2 फिजिक्सवर आधारित आणि 1 केमिस्ट्रीवर आधारित असे 3 प्रश्न सायंटिफिक रिझन विचारले जातात. त्यापैकी कुठलेही 2 तुम्हाला सोडवायचे असतात. तर ह्याच्यामागचं असं कारण आहे, तर तुम्ही समजा तुम्हाला सगळे फिजिक्समध्ये सायंटिफिक रिझन सगळे व्यवस्थित माहीत आहे आणि केमिस्ट्रीमधलं एकही सायंटिफिक रिझन समजा नाही आला तरी सुद्धा तुम्हाला 2 लिहू शकता. हे त्यांनी तुम्हाला काय केलं, थोडं शिथिलता आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर त्यातला पहिला प्रश्न अतिशय सोपा प्रश्न आहे. सोडियम इज ऑलवेज केप्ट इन केरोसिन, म्हणून हे प्रश्न यावर्षी येण्याची शक्यता दाट आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न ॲटॉमिक रेडियस गोज ऑन इन्क्रीजेस डाऊन अ ग्रुप, त्याचं कारण तुम्हाला माहीत आहे, पहिल्याच टॉपिकमध्ये आहे. त्यानंतर तिसरा फॉर इलेक्ट्रिक पॉवर ट्रान्समिशन कॉपर और अल्युमिनियम वायर इज यूज्ड. आपल्या सगळीकडे कॉपर किंवा अल्युमिनियमचीच वायर का वापरतो
याचं सुद्धा माहिती आहे. गुड कंडक्टर आहे, लॉस ऑफ इलेक्ट्रिसिटी मिनिमम होतो, हे त्याचे कारण आहे. हे सोपे जनरल क्वेश्चन्स आहेत. अशाच पद्धतीचे प्रश्न येणार आहेत, हे तुम्ही ध्यानात ठेवायला हवं. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बी कडे जातोय आपण. त्यामध्ये आन्सर द फॉलोइंग. आता इथे आन्सर द फॉलोइंग म्हणजे छोटे छोटे प्रश्न असतात, त्यामध्ये चार्ट वाईज असतात, फ्लो चार्ट असू शकतो, डिफिनेशन असतात, असे लहान लहान प्रश्न याच्यामध्ये असतात. तर एनी 3 आउट ऑफ 5, 5 पैकी तुम्हाला 3 द्यायचे, म्हणजे 2 जास्त आहेत. तर पहिला प्रश्न, राईट द डिफरन्स बिटवीन. डिफरन्स बिटवीन सुद्धा कशा पद्धतीचे असू शकेल पहा. मास आणि वेटचा एक प्रश्न मी दिलेला आहे. द युनिट ऑफ मास इज डॅश डॅश, तुम्हाला फक्त ते सुद्धा टाकायचं आहे. युनिट ऑफ वेट सुद्धा तुम्हाला तेवढंच टाकायचं आहे. मास डॅश डॅश एव्हरीवेअर, वेट ऑफ एन ऑब्जेक्ट डॅश डॅश प्लेस टू प्लेस. तर अशा पद्धतीचा तुम्हाला फिल इन द ब्लँक्स कमी लिखाण असलेला प्रश्नपत्रिका यावर्षी नक्कीच येणार आहे. त्यामुळे अजिबात घाबरून जाऊ नका, पुस्तकाप्रमाणे नीट वाचायचा प्रयत्न करा. त्यानंतर क्वेश्चन नंबर सेकंड बघतोय आपण. त्यामधला क्वेश्चन नंबर सेकंड बी मधला दुसरा क्वेश्चन, मोलॅक्युलर फॉर्म्युला आणि कॉमन नेम. तर इकडे CH4 दिलेलं आहे, त्याचं कॉमन नेम तुम्हाला नक्कीच माहीत असणार आहे. मिथेन आपण देऊ शकतो. प्रोपेन आहे, प्रोपेनचं इकडे मोलॅक्युलर फॉर्म्युला तुम्हाला लिहायचा आहे, तर हे सहज तुम्ही लिहू शकता. त्यानंतर क्वेश्चन नंबर 3 तुम्ही पाहताय, केमिकल रिॲक्शन कंप्लीट करणे, कंप्लीट द केमिकल रिॲक्शन विथ बॅलन्स्ड. तर Mg मॅग्नेशियम प्लस ऑक्सिजन इट्स गिव्ज, याचं उत्तर काय ते शोधा. त्यानंतर दुसरं FeS तयार झालेलं आहे प्रोडक्टमध्ये, तर रिॲक्शन काय असू शकेल, तर कॉम्बिनेशन रिॲक्शन आहे. Fe + O आपण सहज लिहू शकतो. म्हणजे सहज तुम्हाला सुटणारे प्रश्न असणार, या पद्धतीचे प्रश्न असणार अशी माझी खात्री आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर 4 पाहू शकतो आपण. एक आकृती दिलेली आहे. ऑब्झर्व द गिव्हन फिगर ऑफ हीट एक्सचेंज अँड राईट लेबल्स A अँड B. फक्त तुम्हाला त्या सर्कलमध्ये A आणि B दिलेला आहे. A चा अर्थ काय आणि B मध्ये काय आहे हीट एक्सचेंजमध्ये, तेवढंच तुम्हाला नोंदवायचं आहे. A बरोबर काय आणि B बरोबर काय. तर तुम्हाला हीट एक्सचेंजमध्ये हॉट ऑब्जेक्ट, कोल्ड ऑब्जेक्ट ट्रान्समिशन होत असतं, तर तुम्हाला Aचं व्हॅल्यू काय, A म्हणजे काय आणि B म्हणजे काय एवढं दाखवायचं आहे. तर अशा रीतीने चौथा झाल्यानंतर पाचवा प्रश्न, कम्प्लीट द चार्ट. तर त्या चार्टमध्ये बघा, टाईप ऑफ सॅटेलाइट दिलेला आहे एका बाजूला आणि दुसऱ्या बाजूला फंक्शन ऑफ द सॅटेलाइट दिलेला आहे. तर पहिल्यामध्ये वेदर सॅटेलाइट जर दिलं असेल तर त्याचं फंक्शन तुम्हाला सांगायचं आहे आणि दुसऱ्याचं फंक्शन त्याने दिलेलं आहे. तर त्यानंतर इथे आपण पाहतोय क्वेश्चन नंबर 3 कडे येतोय. तर क्वेश्चन नंबर 3चा विचार करताना पूर्वीच्या आणि आतामध्ये काय फरक आहे. पूर्वी क्वेश्चन नंबर 3 हा असाच आहे, फक्त ऑप्शनची संख्या वाढवण्यात आलेली आहे. तर पूर्वी 6 पैकी 5 सोडवायला सांगायचे, आता 8 पैकी तुम्हाला 5 सोडवायचे. बघा मित्रांनो, तर 3 ऑप्शन्स जास्त असल्यामुळे तुम्हाला समजा तुमचा एका प्रकरणाचा अभ्यास कदाचित झाला नसेल तरी तुम्हाला 10 पैकी 7 प्रकरणं जरी व्यवस्थित येत असतील तरी सुद्धा इथं तुम्हाला 5 प्रश्नांची उत्तरं देता येतीलच. तर छोटे छोटे प्रश्न यावर्षी येणार आहेत. तर पहिला प्रश्न बघा मी काढलेला आहे, डेफिनेशन दिलेलं आहे. A फ्री फॉल, B सेंट्रिपिटल फोर्स आणि C ॲटॉमिक साईज. अतिशय लहान असे डेफिनेशन्स आहेत. त्यानंतर त्याचा दुसरा प्रश्न आहे, आयडेंटिफाय फ्रॉम द रिॲक्टन्स दॅट अंडरगोज ऑक्सिडेशन अँड रिडक्शन. तर हे दिलेलं जे आहे ते ऑक्सिडेशन आहे का रिडक्शन आहे हे तुम्हाला फक्त ओळखायचं आहे, त्याचं उत्तर तुम्हाला दाखवायचं आहे. ऑक्सिडेशन आणि रिडक्शन. त्याच्यातला B 1 मार्कासाठी झाला. तो B काय आहे, आयडेंटिफाय द एंडोथर्मिक अँड एक्झोथर्मिक रिॲक्शन. तर HCl अधिक NaOH NaCl + H2O तयार झाला आहे. तो एंडोथर्मिक आहे का एक्झोथर्मिक आहे एवढंच तुम्हाला समजावून सांगायचं आहे किंवा लिहायचं आहे. त्यानंतर तिसरा, बॅलन्स द केमिकल रिॲक्शन. स्टेप वाईज नसून तुम्हाला डायरेक्टली तिथे आकडे टाकायचे आहेत आणि तुला बॅलन्स करायचं आहे. अशा रीतीने 3 प्रश्न छोटे छोटे 1-1 मार्काला अशा पद्धतीचे प्रश्न नक्कीच येण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यातला तिसरा प्रश्न आपण बघतोय. पहिला दुसरा झाल्यानंतर तिसरा, कंप्लीट द टेबल. तर कंप्लीट द टेबलमध्ये पाहू शकतो हे रे डायग्रामवर आहे. तर याच्यामध्ये पोझिशन ऑफ द ऑब्जेक्ट एका ठिकाणी दिलेलं असणार आहे. पोझिशन ऑब्जेक्ट ॲट इन्फिनिटी असेल. पोझिशन ऑफ द इमेज काय असेल, डॅश डॅश. त्यानंतर साईज ऑफ द इमेज, पॉईंट इमेज दिलेला आहे. तर नेचर ऑफ द इमेज काय असेल तुम्हाला लिहायचं आहे, डॅश डॅश असणार आहे. त्यानंतर समजा पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट बिहाइंड 2F1 असेल तर पोझिशन ऑफ द इमेज बिटवीन F2 अँड 2F2 असेल तर साईज ऑफ द इमेज काय असेल आणि नेचर ऑफ द इमेज सुद्धा काय असेल हे तुम्हाला लिहायचं आहे. आणि तिसरं, समजा त्याने पोझिशन ऑफ द इमेजच दिला असेल ॲट 2F2ला तर पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट कुठं असेल. त्यानंतर नेचर ऑफ द इमेज रिअल अँड इन्व्हर्टेड दिलं असेल
तर साईज ऑफ द इमेज सुद्धा काय असेल, असे तुम्हाला 6 छोटे छोटे फिल इन द ब्लँक्स आहेत. त्यानंतर चौथ्या प्रश्नाकडे जातोय. लेबल्स द फॉलोइंग फिगर. पाहू शकतो आपण लेबल्स द फॉलोइंग फिगर, एक फिगर दिलेली आहे. तर त्या फिगरमध्ये बघा वरच्या बाजूला वॅक्स लेअर आहे आणि 3 गोळे दाखवलेले आहेत. ते गोळ्यांची नावं टाकायची आहेत. पहा, या वर्षासाठी एवढी शिथिलता आहे असं माझं मन सांगतं. त्याप्रमाणे पहिला गोळा, दुसरा आणि तिसरा जास्त इमर्स्ड झालेला कुठला आहे तो त्याचं नाव लिहायचं आहे, दुसरा कुठला आहे तो लिहायचा आहे, आणि तिसरा तर हे स्पेसिफिक हीट कॅपॅसिटी ऑफ मेटल्सवर आधारित क्वेश्चन आहे. तर त्याची फक्त नावं तुम्हाला तिथे सुचवायची आहेत. तर नक्कीच तुम्ही कराल अशी अपेक्षा बाळगतो. त्यानंतर 5वा प्रश्न आहे, राईट द नेम ऑफ फॉलोइंग एलिमेंट्स. तर ह्याच्यावर परत तुम्हाला 3 छोटे छोटे प्रश्न आहेत. दुसऱ्या प्रकरणावर आधारित. त्यातला ए आहे द ॲटम हॅव्हिंग स्मॉलेस्ट साईज. बी आहे द ग्रुप विथ व्हॅलन्सी 0. तर त्या मॉडर्न पेरियोडिक टेबलमध्ये कुठला ग्रुप असा आहे त्याची व्हॅलन्सी, सगळ्यांची व्हॅलन्सी 0 आहे. आणि त्यातलं सी, गिव्ह 1 एक्झाम्पल ऑफ मेटॉलॉइड. एकूण 6 मेटॉलॉइडपैकी फक्त एका कुठलाही नाव दिलं तरी चालतंय. ओपन इंडियड क्वेश्चन आपण म्हणतो त्याला. म्हणजे 6 वेगवेगळ्या लोकांची 6 उत्तरे वेगळी आली तरी ती सगळ्यांचीच बरोबर असणार आहेत. तर कुठल्याही मेटॉलॉइडचं आपण इथे नाव लिहू शकतो. असं सोपं सुटसुटीत प्रश्नपत्रिका असण्याची शक्यता आहे. त्यानंतर त्यातला 6वा प्रश्न आहे. एकूण 8 पैकी 6वा प्रश्न बघतोय आपण. ऑब्झर्व द गिव्हन फिगर शोईंग द ऑर्बिट ऑफ प्लॅनेट मुव्हिंग अराउंड अँड राईट द 3 लॉज रिलेटेड टू इट. तर तुम्हाला केपलरचे 3 लॉज, हे गेल्या वर्षीचा प्रश्न परत यावर्षी येईल असं मला वाटलं म्हणून मी परत टाकलेला आहे. तर तुम्हाला 3 लॉज लिहायचे आहेत केपलरचे. त्यासाठी तुम्ही थोडं वाचन करणं गरजेचं आहे. केपलर्स फर्स्ट लॉ, केपलर सेकंड लॉ आणि केपलर्स थर्ड लॉ. तर हे पहिल्या प्रकरणातलं आहे 6वा प्रश्न. त्यानंतर 7व्या प्रश्नाकडे आपण जातोय. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. तर याच्यामध्ये पहा, अल्युमिनियम एक्स्ट्रॅक्शनच्या संबंधित प्रश्न दिलेले आहे मी 3. तर 3 मार्काचा प्रश्न आहे. प्रत्येकाला अर्धा गुण मी दिलेला आहे. कदाचित एके गुणाला 3च प्रश्न येऊ शकतात. तर सिम्बॉल ऑफ अल्युमिनियम हे जे 7वी 8वीला तुम्ही शिकलेला. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय असेल, त्या अल्युमिनियमचा कलर कसा असतो, कलर काय आहे, ॲटॉमिक नंबर काय आहे, त्याची व्हॅलन्सी काय आहे, आणि ओर ऑफ अल्युमिनियम, आणि त्या अल्युमिनियमचं ओर काय आहे, हे प्रत्येकाचं तुम्हाला आकडे टाकून उत्तर लिहायचे आहेत. तर असे 6 अर्ध्या मार्काला, कदाचित ते 3च देतील 1 मार्काला. ह्याच्यापेक्षा सोपं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या लक्षात येत असेल की पॅटर्न कसा असेल त्याप्रमाणे आपण अभ्यास कसा करायचा आहे आणि 40 पैकी 40 मार्क हमखास कसे मिळवायचे. तर 8वा प्रश्न असेल कम्प्लीट द टेबल. तर तो टेबल पाहिल्यानंतर शेवटच्या प्रकरणातला आहे IRNSS. तर तुम्हाला 2 व्हॅल्यू तिथे टाकायचे, ते 2 फिल इन द ब्लँक्स आहेत. त्यानंतर मिडलचं दिलेलं वेदर स्टडी ऑफ अँड प्रेडिक्ट, हे क्वेश्चन पेपरमधलं म्हणजेच आपल्या एक्सरसाइजमधला क्वेश्चन आहे. आणि क्वेश्चन क्रमांक 3 पैकी 3 मधील 8चे 8 प्रश्न आपण पाहिलेला आहे. जास्त करून कम्प्लीट द टेबल, आन्सर द फॉलोइंग असे छोटे छोटे प्रश्नच त्यांनी दिलेले. ते नक्कीच तुम्ही या पद्धतीचा अभ्यास करणार आहे. आणि आता शेवटच्या प्रश्नाकडे येतोय आपण. तर क्वेश्चन नंबर 4, आन्सर एनी वन ऑफ द फॉलोइंग. 2 पैकी एकच प्रश्न सोडवायचा आहे. 50-50% इथं तुम्हाला मार्जिन आहे. तर ह्याच्यावर काय येऊ शकतं, आकृत्या जास्त प्रमाणात येऊ शकतात. तर त्याची फक्त लॅबलिंग करायचं आहे. इथं तुम्हाला ह्युमन आयची आकृती दिलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता कर्सरमध्ये इथे काय आहे दाखवायचं आहे, इथे काय आहे 2 नंबरला, 3 नंबरला काय आहे, 4 नंबरला आणि 5 नंबरला. 1 नंबरला आयलिड आहे, 2 नंबरला पिपिल आहे, 3ला कॉर्निया आहे, 4ला आयरिश आहे आणि 5ला स्लेरा आहे. अशा रीतीने एकाला 1 मार्क ABCD किंवा 1 2 3 4 अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला येतात. तर अशा रीतीने हा 5वा प्रश्नाचा पहिलं क्वेश्चन झालेला आहे. आणि आता शेवटचा प्रश्न बघतोय आपण. तर शेवटचा जो प्रश्न आहे तो प्रश्न आहे, पॅराग्राफ त्यांनी दिलेला आहे. कम्प्लीट द पॅराग्राफ युजिंग वर्ड्स. गेल्या वर्षी अशा प्रश्नपत्रिका आली होती, त्यात 3 मार्काला आलं होतं. तर यावर्षी हे 5 मार्काला किंवा 3 मार्काला नक्कीच या दोन्हीपैकी असणारच आहे. मला 5 वाटलं म्हणून 5 मध्ये टाकलं एवढंच. तर इथे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ऑफ बॉक्साईट ओर असा एक प्रश्न आहे. त्यावरून तुम्हाला इथं डॅश डॅश इज द मेन ओर ऑफ ॲल्युमिनियम. त्यानंतर डॅश डॅश फेरिक ऑक्साईड अँड टिटॅनियम ऑक्साईड आर द इम्प्युरिटीज प्रेझेंट इन बॉक्साईट. त्यानंतर पुढे आहे सेपरेशन ऑफ दीज इम्प्युरिटीज डन बाय डॅश डॅश प्रोसेस युजिंग आयदर बेअर्स मेथड और हॉल मेथड. इन बोथ दीज मेथड फायनली कॉन्सन्ट्रेटेड अल्युमिना इज ऑब्टेन्ड बाय डॅश डॅश. अशा पद्धतीचे तुम्हाला 10 ठिकाणी डॅश डॅश असणार आहे. प्रत्येक ठिकाणी तुम्हाला ह्या 10 पैकी कदाचित प्रश्नपत्रिकेमध्ये 12 ऑप्शन्स असतील. मग इथं मात्र वर्ड मी 10च दिलेलं आहे. तर ते 10च्या 10 योग्य ठिकाणी तुम्हाला बसवायचं आहे. हे पुस्तकातलंच पॅरेग्राफ उचललेलं आहे. फक्त तिथल्या काही जागा गाळलेल्या आहेत, ते वर घेतलेलं आहे, त्यातल्या शोधून इथे टाकायचे आहेत.
100% 3 मार्काला किंवा 5 मार्काला ही प्रश्नपत्रिका त्या वर्षी असणार आहे याची खात्री मी तुम्हाला देतो. तर अशाच पद्धतीची प्रश्नपत्रिका परत मी विज्ञान भाग 2 साठी आणि विज्ञान भाग 1 साठी अजून 2 आणि विज्ञान भाग 3 साठी अजून 3 असे प्रश्नपत्रिका मी काढणारच आहे. नक्कीच तुम्हाला आवडले असतील आणि तुम्हाला काय सजेशन असतील तर मला कमेंट्स बॉक्समध्ये कळवा, जेणेकरून मला त्याच्यात सुधारणा करता येईल. काही चुकलं असेल तरी सुद्धा मला सुचवा, मी नक्कीच पुढच्या वेळेस त्याची सुधारणा करू इच्छितो. माझा हेतू फक्त एवढाच आहे की विज्ञानाला अजिबात घाबरायचं नाही पेपरला आणि चांगल्या पद्धतीने आपल्याला सामोरं जायचं आहे आणि आपल्याला चांगले मार्क मिळवायचा आहे, एवढीच अपेक्षा मला आहे. तुम्हाला नक्कीच हा व्हिडिओ आवडला, क्वेश्चन पेपर पॅटर्न आवडला असेल, लाईक करा आणि सबस्क्राईब करा आणि मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. तोपर्यंत मी थांबतो. पुढच्या प्रश्नपत्रिका तयार करेपर्यंत धन्यवाद, नमस्कार.